पेनमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाला भावपूर्ण श्रद्धांजली. राष्ट्रवादी कार्यालयात दादांच्या अस्थिकलशाचे पूजन. कार्यकर्ते झाले भावुक. पेन शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलशाचे आगमन होताच परिसरात शोककळा पसरली. दादांच्या आठवणींनी वातावरण भारावून गेले होते. यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित राहून अस्थिकलशाचे पूजन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया दिसत होती. अनेक कार्यकर्ते भावुक होत दादांच्या कार्याची आठवण काढत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांचे अकाली विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर दादांच्या अस्थिकलशाचे संपूर्ण महाराष्ट्रभर दर्शन घडवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा कलश रायगड जिल्ह्यात दाखल झाला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितू ठाकूर, पांडुरंग जाधव, भाजप कामगार आघाडीचे विनोद शहा यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दादांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थितांनी दादांच्या सामाजिक व राजकीय कार्याला उजाळा देत त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन केले. आता माझी म्हणावं लागेल असे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादांचा अस्थिकलश आज पेण नगरीमध्ये दर्शनाकरता आला आहे. खरं तर कुणाच्याही स्वप्नामध्ये नसणारी किंवा कल्पनेतही नसणारी ही घटना आज दुर्दैवानं घडून आलेली आहे. महाराष्ट्र एक जाणत्या कार्यकर्त्याला, जाणत्या राज्यकर्त्याला, महाराष्ट्राची संपूर्ण जाण असलेल्या एका नेत्याला या ठिकाणी मुकलेला आहे. आता आपण फक्त अस्थिकलशाचं दर्शन घेऊ शकतो. त्यांचा विचार जे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे जे आहेत त्या पावलावर आपण पाऊल टाकून आपण पुढे चालू शकतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.